मग जिना कितीला आले? 5 वाजता आले. नाही तर 5 वाजता थोडं थोडं बुंबरो. जिनाची बी दिवाळी झाली. आमच्या जिनाची, माझा लाडका जिना. पिलू पिलू पिलू. शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे. तर चला, सकाळची पहाटे सगळ्याच्या आंघोळी झाल्यात आणि आमचे जे लाडकी जिना आहे त्याची पण आंघोळ झाली. आणि इथं घेतलेत मी सकाळीच हार ववायला, कारण दुकानचे हार जे आहेत ना तर दुकानी नोकर येतात त्यांना ववायला लावलेत. आणि घरचे लागतात तेवढे मी ववले, जसं की मला डोरला, महालक्ष्मी पूजनला पण. मान जे आहे की नाही, किती तुम्ही मोठे हार लावा, झुंबर लावा, तोरण लावा, पण झेंडूच्या फुलाचा जे आहे की नाही मान आहे. आणि ते थोडे तरी फुलं घराला लावावंच लागतात, कारण झेंडूच्या फुलाचा दसऱ्याला आणि दिवाळीला जे आहे मान आहे. आणि थोडेसे आंब्याचे पानं पण मी ह्याच्यामध्येच लावलेले, कारण आंब्याच्या पानाचा भरपूर मान आहे. आणि सकाळी जे आहे की नाही आज लक्ष्मीपूजनची खूप अशी गडबड आहे, कारण घरचं पण लक्ष्मीपूजन करावं लागते. आणि घरी जेवढं दुपारी सामान न्यायचं की नाही तेवढंच घरी पण सगळं सामान जे आहे व्यवस्थित लावून पूजा करून घ्यावं लागते. तुम्ही बघू शकता इतका गर्दा झालाय ना घरामध्ये. ह्याचा गर्दा झाला सुरू. गपची बस. कायचं भिवायरी फटाक्याचं तुम्हाला झालं सुरू. 1 वाजला अजून तर. चला, संध्याकाळशी वाजलेत 5. सकाळपासून जे आहे की नाही काम करून करून जीव असं थकून गेलाय. कारण की आता सगळ्या जे ताई आहेत की नाही, ज्यांच्या घरी बिझनेस आहे त्यांचं पण तसंच आहे. जसं की घरची पूजा पण करायची, दुकानची पण करायची, तर सगळी तयारी जी आहे ना सकाळपासून करून करून इतका कटाळा आलाय ना आता की काम करून थकून गेले. आणि स्वयंपाक पण करून घेतला, कारण आता जे आहे की नाही तयार होऊन जायचं आपल्याला मार्केटला. कारण आमच्या दुकानची लक्ष्मी पूजा असती. घरची पूजा जी आहे ना ती सगळी मी मांडून ठेवली आहे. आणि आमच्या मार्केटची पूजा बघण्यासाठी, आमचं दुकान बघण्यासाठी जे आहे की नाही सगळा व्हिडिओ जे आहे लास्टपर्यंत बघत राहा. आणि आज पहिल्यांदा तुमच्यासोबत आमचं मार्केट आणि आमच्या दुकानची पूजा जी आहे शेअर करीत आहे. तर चला, माझं सगळं जे आहे की नाही आवरलंय, जसं पूजा मांडून ठेवली आहे, सगळं करून ठेवलंय. फक्त आता मला तयार व्हायचं आहे घरची पूजा जी आहे ना करून, दिवे वगैरे लावून पुन्हा निघायचे आपल्याला. तर चला, आता मी तयार होऊन घेते आणि तुम्हाला सगळी जी पूजा वगैरे आहे ना ते सगळी शेअर करणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ जे आहे नक्की बघत राहा. तर चला, आता मला व्हायचंय तयार. फटाके किती हजारचे आहेत म्हणलं तुला? ते काय त्याच्यामध्ये काय आहे रे? नवीन पॅक आले काय? लढी आहे आता किती न्यायची दुकाने, किती ठेवायची घरी? दरवर्षीचे असे किती खोके जमा झालेत रे बाबा. भुईनळे तर लयच मोठा दिसेल. भुईनळे तर लयच मोठे मोठे आहेत. घरी ठेवायचे तर डॅडी सांगितलं असं ना तुला? तसं तसं नाही. अर्धे घरी अर्धे दुकानी. घरी पण उडवायला लागतात ना. काय दुकान मांडायला काय तर फटाक्याचं दुकान अजून राहिलेत काय आणायचे? तिथं काय काय ठेवून आलं असतं दुकानी? मोठे मोठे शाट आहेत काय मोठी ह्याच्यात हे बाजूला करणं असं. ते बी भुईनळेच आहेत वाटतं. ते काय हे वेगळे आलेत का यावर्षी? हे अलग आलेत. हे आपले जुने आहेत. जुनं ते सोनं. नवं काय येतंय जातंय, जुनं जाई ना. तेच राहते कायम. ते 4 दिवस निघून पुन्हा अजून बंद होऊन जाते. चला, आता इथं झाली मी तयार. आता जसं की आपल्याला जायचंय दुकानी. आणि दुकानी जे आहे की नाही लक्ष्मीपूजन करण्यासाठी तर घरची सगळी जी तयारी वगैरे मी करून घेतलेली. आणि आता दिवे जे आहेत सगळ्या अंगणात वगैरे लावायचे. मग घरातलं लक्ष्मीपूजन करून जे आहे की नाही आपल्याला दुकानी निघायचंय. आणि बघा ना, आज रोजचं बिलकुलही आभाळ नव्हतं. कडकड्याचाच ऊन पडू लागलं. आणि आज जे आहे की नाही सकाळपासूनच आभाळ आहे ना. आता दिवे लावायच्या टाइमलाच वारं सुटले, पण दिवे तर लावाच लागतात. तर चला, आता दिवे घेणारे मी लावायला. आणि दिवे लावून जे आहे की नाही पण लक्ष्मीपूजन करून आपल्याला दुकानी निघायचे.
तर चला मंडळी, सगळं ताट भरून जे आहे की नाही दिव्यामध्ये मस्त तेल वगैरे टाकून वाती लावून दिवे चालू करून घेतले तर, आणि बाहेर वारं तर बारीक चालूच आहे. तर आता जे आहे की नाही हे आपल्या घरापासून सुरुवात करणार आहे, कारण इथं जे आहेत ना सगळे कुंडे ठेवलेले आहेत आणि त्याच्या मध्ये दिवे लावलेले ते शांत झालेले नाही तर मस्त राहिलेत. आणि खालचे दिवेत ना एकदा लावले ना सगळं वाऱ्याने हे झाले होते, पुन्हा अजून डब्बल मला लावावं लागले आणि इतकी परेशानी झाली की नाही जायच्या आधी. तरी सगळं करून जे आहे की नाही आम्ही 6:30 वाजता जे आहे ना दुकानी पोहोचलो होतो. आणि इतकं छान वातावरण पण झालं होतं की नाही, की पुन्हा आभाळ पण आलं होतं, पण वाटू लागलं पाऊस येते काय की, पण गरमी आज होईन गेली, कारण रोजचं जे आहे ना कडाक्याचं ऊन पडायले आणि आज जे आहे वातावरण एकदम थंड होतं, त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटलं. पण कसं वारं सुटल्यामुळे न दिवे खूप शांत होऊ लागले, पण वारं एकदा जे हे झाले आणि पुन्हा डबल मी दिवे लावले आणि तेव्हा वारं नव्हतं. तर चला आता संध्याकाळचे 6:30 वाजले तर चौकट जे आहेत की नाही मी दिवे वगैरे लावून घेतले तर, आणि काटापदराची साडी घातली की नाही की काहीही सुधरत नाही, पण मान जे आहे की नाही पूजाला त्या साडीचाच आहे. तर चला साडी लावून दिवे वगैरे लावून घेतले, कारण मिस्टरमध्ये तयार होऊ लागले आणि मी जे आहे की नाही बाहेर दिवे वगैरे लावू लागले, कारण त्यांची तयार झाली. मी पूजा वगैरे सगळी मांडून ठेवलेली, फक्त त्यांना घेऊन आरतीच करायची राहते, त्याच्यामुळे मला डबल काम राहते. तर पूजा वगैरे सगळी मांडली आहे आणि त्यांचं तयार होस तर बाहेर दिवे लावून घेतले की आता आरती करून आपल्याला निघायचं दुकानी. आणि आमची कॉलनी पण कशी सजली काय नाही ते पण तुम्हाला आता दुकानी जाताना की नाही पूर्ण जे आहे की नाही व्हिडिओ तुमच्यासंग शेअर करणार आहे. तर व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता लास्टपर्यंत बघत राहा. तर चला दिवे ते सगळे म्हणजे लावून झाले तर थोडं वारं की नाही सुटूच लागलं, पण सगळे दिवे जे आहेत ना शेवटला लावून घेतले. आणि इथं जे आहे ना मी मस्त महालक्ष्मीची पूजा केलेली आणि आता जे आहे की नाही दुकानी पण जायचं आहे. त्यांना नैवेद्यामध्ये ठेवलं होतं जसं की बत्ताशे आणि मुरमुरे, ह्याचा जे आहे की नाही खरा मान आहे. कोणतं स्वीट तुम्ही ठेवा की न ठेवा, फळं फ्रूट आणि हे बत्ताशे आणि मुरमुरे जे आहेत ना कंपल्सरी ठेवायचे. आणि हे जे आहे की नाही जुन्या पद्धतीचा प्रसाद आहे. पहिल्याचे लोक जे आहेत ना हेच ठेवत होते आणि मी लहानपणापासून पण बघत आले की जसं माझ्या आजी करते पण ना. आणि चौकड जे आहे की नाही महाराष्ट्रामध्ये बत्ताशे आणि मुरमुरे नक्की ठेवतात पूजाला. तर चला इथं आलो तर आम्ही आता आमच्या दुकानी, आणि आमची कॉलनी बी बघितली तुम्ही चौकड अशी रांगोळ वगैरे सगळं टाकू खूप छान अशी सजवली आहे. चला आता दुकानात पण आली आणि दुकानातली जी आहे की नाही पूजा वगैरे सगळी मांडून घेतली मी. आणि आता जे आहे ना मला तिजोरीची ती सगळी पूजा करायची आहे, कारण जे कुंकू जे आहे ना मस्त वल्ल करून घेतलं मी. चौकट जे आहे स्वस्तिक वगैरे काढायची, जसं की आमच्या इथं मिशनी बी आहेत मोठ्या तिजोरी आहे, पुन्हा सगळं सामान वगैरे, पुन्हा आमच्या सासू सासऱ्याची फोटो आहे. सगळ्याची जी आहे की नाही असं दरवर्षी जे आहे ना पूजा करून घेत असते, कारण आपल्या हाताने पूजा असते आज लक्ष्मीची महालक्ष्मीची, आणि रोजचं तर त्यांनीच करते. तर चला दुकानातली पूजा वगैरे सगळी झाली आहे, आता पूजेला बसायचे, कारण आपल्या अवजाराची ती पूजा मेन असती. तर ती पूजा जी आहे मी करून घेतली आहे. दुकानचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला सगळ्यांची जी आहे की नाही थोडी तयारी जी चालूच आहे अजून पण. आणि 6-6:30 तर झाले तर 7 वाजता जे आहे की नाही आपल्याला पूजा करायची. आणि आमच्या दुकानचं असं केले बघा डेकोरेशन सगळं, आणि अशा मिशनीला वगैरे सगळ्याला जे आहेत की नाही असे हार घालून घेतले तर, आणि पूजा पण अशी मांडली मी. तर चला, आणि इथं जे आहे की नाही थोडंसं डेकोरेशन करीत आहे, जसं की लाईटचे दिवे तर, आणि त्याला कसं डबल चिकटपट्टी लावून चिटकावं लागतं, तिथं जे आहे ना तेच मी करीते. आणि चला आमचं जे आहे की नाही सगळी तयारी झाली आहे. आणि इथं जे आहे की नाही वही खाते तर, कारण नवे आणलेलेत आणि ते जे आहेत ना मिस्टर लिहितेत. तर चला सगळी तयारी जी आहे आता झालेली, पूजेला जे बसायचं आहे आता मला. लक्ष्मीबाई को बोल दे, अक्का को बोल दे. इथं आपल्या दुकानची वही खात्यात ना त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून पूजा करून ठेवायची. आणि दरवर्षी जे आहे की नित्यनेमाने ह्याची पूजा असते. नवे आणलेत आता हे बुक्स सगळे, तर स्वस्तिक वगैरे काढून जे आहे की नाही
त्याची पूजा आहे. तर ह्या वर्षी थोडं पूजेला लेट झालंय, कारण 2 दिवसाची पूजा आल्यामुळं कुणी उद्या करायला तर कुणी आज करायला, जसं की मंगळवार आणि कुणी सोमवारची. तर चला आम्ही करायला तर सोमवारचीच पूजा. तिकडं ठेवून द्या की साईडला. अशी मांडून घेतली पूजा. थोडा टाइम आहे म्हणून अजून दिवे वगैरे लावले नाही. तर आता सुरुवात करायची पूजेला. स्वीट आणलंच हा तिकडं स्वीट. चला आपली पूजा पण मस्त झाली आणि इथं जे आहे की नाही आता फटाके वाजवायची तयारी चालली आहे आजची वैभवची. आम्ही मोठी लढ जी आहे की नाही आता बाहेर नेऊन लावणार आहेत ती, आणि भरपूर मोठी लढ आणली आहे. दरवर्षी जे आहे की नाही स्पेशल लढ घेऊन येतात. तर चला आता दोघांची तीच तयारी. राईट मला घरची पूजा झाली सगळ्याला जे आहे आता आमंत्रण असते पूजेचं. चला आता सगळेजण जे आहेत ना त्या ठिकाणी येतात पूजा वगैरे करायला, आणि आपण बी सगळ्याच्या ठिकाणी जे आहे ना प्रसाद ते सगळे घ्यायला जातात. तर हे जे आहे आमचा धीर आहे, आमची जी छोटी जावळी, तर ते पण आले होते आता जसं की पाया वगैरे पडायला महालक्ष्मीच्या. तर चला आता सगळ्याच्या दुकाने आपण पण जाणार, आपल्या पण येणार, थोडासा कार्यक्रम करून जे आहे की नाही आता मी जाणार आहे घरी. कारण घरी जे आहेत ना आलू टफी जे आहेत मोकळे सुटलेले आहेत आणि त्यांना किती फटाकड्याचा खूप असा आवाजातला खूप भीती ते दोघं पण, आणि त्याच्यामुळे कुंडे वगैरे सगळीकडे धिंगाणा करते पाडून. त्याच्यामुळे मला घरी लवकर जायचे. आणि इथं जे आहे मी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि सगळ्यांचं हळदी कुंकू घेतलं पण. भैया नहीं आया, उधर गया भैया। मैं इधर आई आओ ना तुम्ही खाओ आते। माझ्याकडे ते तिला तर लेव आहे पैसे नाही. गिरा की गाड़ी ह्या ज्या आजीत की नाही आमच्या इथं दुकानच्या बाजूला राहतात, आणि ते एकटेच राहतात. त्यांना आईन त्या राहत होत्या. तर आई गेल्या वर्षी त्यांची वारलेली, आणि आम्ही त्यांना कोणत्याच कार्यक्रमाला विसरत नाहीत, बोलवतो. तर इथं जे आहे मी त्यांच्या पाया पडू लागले, तर त्या पाया पडू देणे गेल्या, आणि सगळा कार्यक्रम करून आता जे आहे मी जाणार आहे घरी. तर चला मंडळी घरी आली मी. आणि तुम्ही बघू शकता अवतार किती आहे. सगळीकडे असं कुंकू लागले, कारण सगळ्याच्या दुकानावर जे आहे ना हळदी कुंकाला ते जावं लागते. तर इथं कुंकू लागले, आणि मिस्टरचं मुलं काही आले नाही. तर कारण हे आलू टफी घरामध्ये मोकळे असतात ना, त्याच्यामुळे मीच आधी आले. आणि 12 वाजता जे आहे की नाही संध्याकाळी दुकान जे आहे की नाही उघडं ठेवावं लागते, कारण आज लक्ष्मीची पूजा आहे ना, बंद करता येत नाही. तर आता ते काही की उशिरा येणार आहेत. तर चला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आमचं दुकान कसं वाटलं, आमची पूजा कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शुभरात्री सर्वांना.